मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता मी निघालो आहे कणकवलीला। तुम्हाला कळलंच असेल का निघालो आहे, नसेल कळलं तर सांगतो। कारण परवा आहे अंगणेवाडीची जत्रा, आम्ही एक दिवस आधीच चाललो आहे आणि आम्ही चाललो राजू तावडे आपला मित्र आहे त्याच्या घरी आधी, आणि तिकडून जाणार आहोत अंगणेवाडीला। तर आता आम्ही निघालो आहे ट्रेनने दादरला। आता दादरला भेटून बोलू तुम्हाला। मित्रांनो उशीर झाला आहे, किरण, राकेश आणि राजू तावडे स्टेशनला भाईंदर स्टेशनला पोचलेत आणि मी आता चाललो थोडं ऑफिसचं काम होतं, ते काम संपून निघत होतं, थोडा उशीर झाला आहे। तर आता मी ठेवतो आणि आता निघतो आहे। आता जाऊन भाईंदर स्टेशनला भेटतो तुम्हाला डायरेक्ट। मला भेटलं किरण, राकेश आणि राजू तावडे। आता आम्ही कुठे निघालो तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे, आम्ही चाललो अंगणेवाडीच्या जत्रेला आणि आमची 8:45ची ट्रेन आहे दादरवर। यावेळेस आमचा होस्ट आहे होस्ट आणि म्हणजे भाईंदर वाचून भाईंदरला जायपासून भाईंदरला येईपर्यंत सर्व हा करणार। आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की 1 रुपया खर्च करू नको, एकदम बेस्ट। तर आम्ही आता दादरला पोहोचलोय, तुम्हाला दाखवतो दादर टीटीला। आमची ट्रेन आहे प्लॅटफॉर्म नंबर 14ला। तर आम्ही पेटीस खातोय, किरणच्या मम्मीने बनवलंय। आता मी आणि राकेश काकानी, किरण गेलाय सॉस आणायला आणि राजू गेलाय भाजी आणायला, म्हणजे राजू तावडे माझा मेवडा नाही, किरणचा मित्र, तो गेला भाजी आणायला दादर वेस्टला। आम्ही इथला प्लॅटफॉर्मवर येऊन बसलोय आणि मागे गाडी लागली, तुम्हाला दाखवतो। ट्रेनमध्ये बसलोय, आम्ही अगोदरच आलेलो, आता जेवण येऊन आता परत आम्ही इथे येऊन बसलोय। आमच्या दोन्ही RAC आहेत, म्हणजे नेहमीप्रमाणे 23 आणि 31। आणि आता आम्ही इथे बसलोय, थोडंसं काम पण करतो, ऑफिसचं थोडं काम होतं, ते उरलेलं काम करून घेतो। मित्रांनो ट्रेन सुटल्या ऑन टाईम, 8:40ची ट्रेन होती। दादर तिरुवल्ली ना, काय तिरुवल्ली तिरुनुवल्ली असं काय तरी, तिरुवल्ली ट्रेन सुटल्या ऑन टाईम आहे। आता बघू आम्ही सकाळी कणकवलीचा टाईम काय 4:30चा टाईम आहे, ऑन टाईम पोहोचतो बरं। आपल्याला जेवढा वेळ जागू तेवढा आपण व्हिडिओ शूट करू, तर आपण डायरेक्ट सकाळी हो बंद होतं पण आपण पण तुम्हाला मिस करतोय बायकोला आली नाही ना। आणि आमचा मित्र राजेश सावंत प्रयागराजला गेले, त्या कारणाने आता येऊ शकले नाहीत, ते दमलेले आहेत। आम्ही त्यांची उणीव वाचतो, आम्हाला त्यांची उणीव वाचते राजू सावंत यांची। हे सुरेश पाहिजे त्यांना स्टेपनी। पेन गेलं आहे, आता पनवेल पेन गेलं आहे। पुढचा स्टॉप आहे चिपळूण। आता वाजले 11:15, सकाळी 4:40चा ट्रेनचा टाईम आहे कणकवलीचा। तर आम्हाला RAC मिळाल्यामुळे आम्ही कोणी झोपत नाही आहोत, बसूनच जाणार आहोत। 2 RAC आहेत आणि सगळ्यांच्या किरणचे आणि राकेशचे पाय लांब आहेत, त्यामुळे त्यांना झोपायला त्रास आहे। फक्त आपल्याकडे एक माणूस आहे, तो झोपला आहे, तो तुम्हाला दाखवतो। दोन सीटच्या मध्ये झोपलंय चादर घालून, मच्छर चावत आहे त्याला, मच्छर चावत आहे ना। आगली उडी येते, चला चला लवकर उतरा, कणकवली आलं।
झालं अरे नको परत चालला कणकवलीला पोहोचलो आम्ही अर्धा तास गाडी लेट झाले आम्ही चाललोय बाहेर स्टेशनच्या स्टेशन आहे वो ना तर तुम्हाला बघता येईल मागे कणकवली स्टेशन नवीन कणकवली स्टेशन हिरण मित्रांनो पाहता येईल तुम्हाला कणकवली स्टेशन जे आता नवीन केले ते त्याच्या काय नादा लावून जातो ते बघायला बोलून आई दिले आई त्यांनी सीएम सगळं बनवलं रे मस्त ते पण एंट्री गेट आहे त्यांनी सीएम ला डेप्युटीला वर्षात किती झोपणार आहे का वेळ लागलाय 6 वाजता किती दिवस होता मुंबईला 15 दिवस होते 15 दिवस तुम्हाला विचारलं घराकडे येऊन तर आता आम्ही ओमनी केले ओमनी करून चाललोय राजू तावडेच्या घरी पोचलोय राजू तावडेच्या घरी आणि घर तिथे मागे आपण बघणार आहोत नंतर पण आता आम्ही घरी फोटो करतो सकाळचं पहाटे एकदम क्लायमेट जबरदस्त आहे म्हणजे आता वाजलेत 5:45 आपण नंतर घर पण कॅप्चर करू खूप सुंदर आहे मोठं घर आहे आमचं यजमान रूम साफ करतोय राजू तावडे व्यवस्थित काढ रे युट्यूब वरती जाणार आहेस तू मग तुला ऑर्डर भेटतील चांगल्या ऍक्च्युली हा टाक्या साफ करण्याची कामं करतो त्याचं वॉटर क्लिनिंग डिपार्टमेंटचं काम आहे पण आता तो हेही करतोय तर कोणाकडे काय असेल हाऊसकीपिंगची कामं वगैरे तर देऊ शकता तुम्ही आणि त्याचा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे प्रभात मित्रांनो तुम्हाला आता पाहताय पहाड झाले आणि तांबडा आकाश आम्ही तर झालं राऊंड मारायला ते निघालेत बाहेर पक्ष्यांचं किलबिलाट पण ऐकायला येईल तुम्हाला गावी आलं ते आता काय करतो ये तुकडे व्हिडिओ युट्यूबला टाकलेला की थांब 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 आलो ते विहीर आहे मस्त पैकी हे काय वरपर्यंत आहे रे हा हे काय दिसते ना बांधकामावरूनच कळतंय ती
हे राट पाण्याचा काही प्रॉब्लेमच नाही ना. इथून ते फेन्सिंग दिसते, तिथून पूर्ण हे असं इथपर्यंत हा रस्त्याच्या या साईडला यांची प्रॉपर्टी आहे पूर्ण. तुम्हाला दिसेल मस्त धुकं पसरलेलं आहे. कॅमेरामध्ये एवढं कळून नाही येते धुकं. मित्रांनो आम्ही आता इकडून आलो. हा इकडे एक छोटासा व्हाळ आहे आणि हे चालले पुढे. मस्त सकाळी सकाळी एकदम शुद्ध हवा. कोण कोणाची शाळा? हा कितवी पर्यंत होता इथे? राष्ट्रगीत म्हणायचो. दिवे लावले तर राष्ट्रगीत म्हणायचं. मस्त आहे. आणि भाई राहायचं ना, भाई अच्छा बाजारातलं ते आता तिकडे शिवाच खातो. तर मग मी आता इथे चहा प्यायला आलोय सकाळचा. उज्ज्वल दीप किराणा आणि जनरल स्टोअर म्हणून आहे तुम्हाला इथे. हे घ्यायचं ना, पैसे उशीर गाव आणि चाय. मित्रांनो मी आता राऊंड मारून पुन्हा घरी आलो. चहा वगैरे प्यायलोय. तर आता आम्ही फ्रेश होतोय आणि मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय कारण हा आपण काल संध्याकाळपासून चालू केलाय. आपण ट्रॅव्हलिंग ब्लॉग केला होता काल आपण निघालो तेव्हापासून आतापर्यंत. तर मी हा व्हिडिओ इथेच क्लोज करतोय. नंतर आपण जो व्हिडिओ करणार आहे तो जो राजूचं घर आहे त्याचं परिसर आणि घराचा व्हिडिओ करणार आहोत आणि आजच्या दिवसाचा आपण सेपरेट ब्लॉग करणार आहोत. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ट्रॅव्हलिंगचा तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासाठी. तुमची रजा घेतो. बाय बाय.